जय भारत, मैं अमरीन खान। औरंगाबाद अपडेट यूसीएम टीवी चैनल में आपका स्वागत है। आइए डालते हैं एक नजर आज की ताजा खबरों पर। सालों से चलती आ रही परंपरा को रखा कायम, इस साल भी सगर मिरौनुक निकली बड़ी धूमधाम से। हैदराबाद के याकुतपुरा विधानसभा क्षेत्र के लिए हमद चौस होंगे कांग्रेस के प्रचार प्रभारी। गरीब बस्ती वालों के साथ आमदार हरिभाऊ बागड़े, इन्होंने मनाई दिवाली की सुबह। राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी की ओर से भड़कल गेट पर विविध मांगों को लेकर आंदोलन जारी। हर साल की तरह इस साल भी सगर मिरौनुक का आयोजन राजा बाजार संस्थान गणपति से किया गया। साल भर इन हेलों को वजन बढ़ने के लिए अच्छा खुराक दिया जाता है और इस मिरौनुक के लिए तैयार किया जाता है। हेले और भैंसों को अलग अलग रंगों से रंग कर, उनके नाम लिखकर, मालाओं से और फूलों से सजाकर इस मिरौनुक में लाया गया था। इस मिरौनुक में एक से बढ़कर एक कद और काठी के हेले शामिल थे। इस सगर में हेले के मालिकों के साथ शहरवासी भी बड़े उल्लास के साथ इसमें शामिल हुए थे। ये दिवाली के 2 दिन के बाद जो सगर रखी जाती है, ये सगर के बारे में प्रोग्राम रखा गया था और उस प्रोग्राम को में हमने हेला लेकर आए प्रदर्शन के लिए। इसकी खिलाई जो है तो बहुत तगड़ी है। ये 5 लीटर दूध डेली पीता है और इसको जो है तो और खुराक देते हैं एक्स्ट्रा हमारे गुड्डू भाई, जो हम आपको बोल नहीं सकते। और ये कालिया किंग का बेटा है, महाराष्ट्र का जो चैंपियन है कालिया, ये उसका बेटा है बख्तावर। इनके मालिक का नाम गुड्डू भाई, मोहम्मद गुड्डू नारेगांव वाले। ये बहुत घर का बच्चा है हमारा, बहुत लाड़ों से पाले इसको। अभी फर्स्ट आया है ये एग्जीबिशन में भी। ये अभी 4 साल का है। अब बचपने से हमारे पास, हमारे बड़े हेले का ही बेटा है ये, कालिया किंग का बेटा है ये। कांग्रेस पार्टी ने हैदराबाद के याकुतपुरा विधानसभा के लिए कांग्रेस उम्मीदवार के प्रचार की जिम्मेदारी माथाड़ी कामगार के महाराष्ट्र उपाध्यक्ष हमद चौस इनको दी। पार्टी के राजनीतिक और सामाजिक जीवन में उनके अनुभव के कारण और पिछले कई दशकों से कांग्रेस में रहते हुए किए गए उनके उल्लेखनीय कार्य के चलते हमद चौस इनको यह जिम्मेदारी दी गई। तेलंगाना के कांग्रेस प्रभारी मानिकराव ठाकरे, इन्होंने एक पत्र जारी कर उन्हें ये काम सौंपा है। मुझे तेलंगाना हैदराबाद सिटी का ऑब्जर्वर बनाया गया है। याकुतपुरा जो मतदार संघ, वहां पर मुझे जवाबदारी दी है कांग्रेस के उम्मीदवार के प्रचार के लिए, ताकि वहां पर जाकर कांग्रेस के उम्मीदवार की जीत के लिए मैं काम कर सकूं। तेलंगाना नहीं, जहां पर भी जो 5 एरिया में, जो 5 स्टेट में जो इलेक्शन हो रहे हैं, वहां पर कांग्रेस बहुत अच्छा कर रही है। पूरे सर्वे में जितने भी सर्वे आ रहे हैं, सर्वे में ये बता रहा है कि कांग्रेस का 5 जगह सीएम बनने वाला है, 5 जगह कांग्रेस आने वाली है। कांग्रेस लहर, राहुल गांधी की लहर, ऐसा मीडिया के थ्रू हमको मालूम पड़ रहा है कि 5 स्टेट में कांग्रेस आ रही है। तेलंगाना में सिटी के अंदर एमआईएम से फाइट है और ग्रामीण जो इलाका है हैदराबाद के, जो ग्रामीण में है, तो वहां पर सिर्फ और सिर्फ कांग्रेस ही चल रही है। बाकी बीआरएस, बीजेपी कुछ नहीं, सिर्फ लोग बोल रहे अब की बार कांग्रेस। नहीं, महाराष्ट्र में क्या कहीं पे भी एमआईएम का कोई दबदबा नहीं है। जैसा अपक्ष कुछ सीटें आते वैसे ही ये कहीं ना कहीं अपक्ष की जो भूमिका है उस टाइप से इनकी सीटें आ गई एमआईएम की, लेकिन उसका प्रचार ज्यादा हो रहा। मीडिया जो है हिंदू मुस्लिम होना बोल के उनका प्रचार ज्यादा करती है एमआईएम का। कांग्रेस का क्या सेकुलर पार्टियों का नुकसान तो एमआईएम से ही हो रहा है। उसकी वजह यह है कि वो डायरेक्ट मुसलमानों की बात करते हैं तो बीजेपी को मुद्दा मिल जाता, तो हिंदू मुस्लिम होने की वजह से जो है तो सेकुलर पार्टियों का नुकसान हो जाता है। ये आरोप प्रत्यारोप सब एक दूसरे पे होता है, लेकिन मैं एक बात कहूंगा कि भाई हिकमत अमली से काम लेना चाहिए। हमारा फोकस सिर्फ ये है कि बीजेपी को किस तरीके से इस देश से बाहर करना चाहिए, सत्ता से, हमारा फोकस वो है। उसके लिए हम ये चाहते हैं कि अगर कोई सेकुलर अपने आप को मानता है तो उसने ये करना चाहिए कि हिकमत अमली से काम लेना चाहिए। आज
हिंदुस्तान के अंदर 65 साल कांग्रेस ने हुकूमत करी और कांग्रेस की कई कुर्बानियां हैं गांधी फैमिली की। यानी इंदिरा गांधी देश की सेवा करते हुए शहीद हुए, राजीव गांधी जो है तो शहीद हो गए, संजय गांधी शहीद हुए, उनका बहुत बड़ा योगदान है कांग्रेस। औरंगाबाद की जनता इलेक्शन में इसका जवाब देंगे, मुझे जवाब देने की जरूरत नहीं है, इसकी जनता जवाब देने वाली है। जिस तरीके से तेलंगाना में जो है तो माहौल बदली हुआ, वहां पे जिस तरीके से राहुल जी को जो सपोर्ट मिला, लाखों की तादाद में लोग वहां पर आए उनके सभा के अंदर, उनके रैलियों के अंदर। आज हमारे उम्मीदवारों के प्रोग्रामों में लाखों लोग आ रहे हैं, तो जनता जवाब देने वाली है, जनता ही जवाब देंगे, मैं जवाब देने से कुछ नहीं होने वाला है। इसके लिए बोलती है कि अगर वो सेकुलर रहते, हमारे साथ में आते, काम करते, तो आज नक्शा कुछ और रहता। यानी कि इधर से मुसलमान हमारे हिंदू भाइयों के खिलाफ बोलते, हिंदू भाई मुसलमानों के खिलाफ बोलते, हिंदू मुस्लिम करके जो है तो इस देश के अंदर जो है तो इलेक्शन लड़ा जा रहा है। देखो, ये बातें तुम और हम यहाँ बैठ के तय नहीं कर सकते। वो बड़े लोग हैं, उनकी पार्टियां चलाते वो, अब उन बीच में क्या बात हो सकती, मैं तो छोटा कार्यकर्ता हूँ, उसके बारे में मैं कुछ बोल नहीं सकता। तेलंगाना के इलेक्शन से क्या कहेंगे? तेलंगाना के इलेक्शन में सिर्फ मैं यही कहूँगा कि वहाँ पर कांग्रेस का मुख्यमंत्री बन रहा है, वहाँ पे जो है कांग्रेस के उम्मीदवारों को जो है तो लोग उनको सपोर्ट करने का ठान लिए, उनको वोट देने का ठान लिए, और वहाँ बदलाव चाहती है आवाम। अब वहाँ पे चेंज नहीं, हमारे हर जिले से एक एक दो आदमी अपॉइंट करे वहाँ पर, मैं तो यहाँ से अकेला जा रहा हूँ। खबरें अभी और भी है, वक्त हो रहा एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। साध क्रेन सर्व्हिसेस आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर। आमच्याकडे सर्व प्रकारच्या क्रेन्स उपलब्ध असून सर्व प्रकारचे सामान लोडिंग अनलोडिंग देखील केले जाईल। आमचा पत्ता आहे हॉटेल त्रिमूर्तीच्या मागे, झालटा फाटा, बीड बायपास रोड, औरंगाबाद। आमचा संपर्क क्रमांक आहे 9049898813। A to Z शिलाई मशीन सेल्स अँड सर्व्हिसिंग आपल्यासाठी दसऱ्यानिमित्त घेऊन आली आहे एक विशेष ऑफर। आपल्याकडील जुनी शिलाई मशीन घेऊन या आणि आमच्याकडील नवीन शिलाई मशीन घेऊन जा। मग वाट कसली बघताय, लवकरच आमच्याशी संपर्क करा। आमचा पत्ता आहे A to Z शिलाई मशीन सेल्स अँड सर्व्हिसिंग, रॉक्सी कॉर्नर, पैठण गेट। रिलायबल इंटरनेट की है तलाश? तो जुड़िए UCN ब्रॉडबैंड के साथ, जहां मिले आपको 10 Mbps से 1000 Mbps हाई स्पीड इंटरनेट। शुरुआती पैकेज सिर्फ 250 रुपए से, पर चलाना है घर का हर डिवाइस एक ही स्ट्रीमलाइन कनेक्शन के साथ। तो सजेशन है हमारा, चुनिए मिनिमम 100 Mbps ट्रूली अनलिमिटेड प्लान। चॉइस आपकी, सर्विस हमारी। UCN ब्रॉडबैंड, लेट्स गेट कनेक्टेड। ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है। माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागड़े इन्होंने वालूज कुंभेफल यहाँ के रहने वाले गरीब लोगों के साथ दिवाली की सुबह का कार्यक्रम मनाया। इस अवसर पर हरिभाऊ बागड़े इन्होंने स्थानिक लोगों के साथ दिल खोलकर बातें की और पुरानी यादों को ताजा किया। साथ ही उन्होंने युवा पीढ़ी को संबोधित करते हुए उनका मार्गदर्शन किया। चालतातच, पण सरकारने काही ठिकाणी आश्रम शाळा सुरू केलेल्या आहेत आणि त्या अशाच भटक्या उमगत्यासाठी आहेत। तिथे राहण्याची सोय असते, जेवणाची सोय असते, कपडे मिळतात, पुस्तकं मिळतात, सगळं मिळतं। अशा ठिकाणी जर मुलं गेली तर पहिलीपासून तर 10वी पर्यंत त्या मुलाचं चांगलं शिक्षण होतं। आणि आता पालावर राहणाऱ्या मुलाला रात्रीचा अभ्यास करता येत नाही, लाईट नसतात। दिवसभर मुलं शाळेत जातात, खेळात जातात, थोडाफार रात्रीचा वेळ मिळतो, पण तिथं लाईट नसते। आणि म्हणून या मुलांना तुम्ही पहिल्यांदा जर चांगलं शिक्षण दिलं तर शिक्षणातून पालावरच्या राहणाऱ्या लोकांची सुद्धा मुलं ही कशी होतात ते तुमच्या पुढे उदाहरण आहे। आमचा दुर्गादास गुडे, दुर्गादासजी जरा थोडं तुमच्या नात्या गोत्यात असेल आहे ना,
आंबडला राहत होता, आंबडच्या पालावर राहत होता. तिथंच आता सगळं लहानपण गेलं. पण तिथं एक संघाची शाखा लागत होती आणि असेच लहान लहान मुलं तिथं त्या संघाच्या शाखेत खेळत होते. मग कबड्डी खेळत असतील, कुठे काही खो खो खेळत असतील, प्रार्थना म्हणत असतील आणि घरी जात असतील. अशा त्या मुलाच्या संगतीला दुर्गादासजी गुढे त्या शाखेत आले आणि मग तिथले जे वकील होते, द्वारकादासचे मंत्री, हे स्वतः वकील होते. नंतर दुसरे मधुकरराव गोसावी आणि तिथले जे काही प्रमुख लोक होते त्यांच्याशी आता परिचय झाला आणि मग पुढे त्याच्या शिक्षणाचं वगैरे सगळं त्याने पाहिलं, लक्ष दिलं. दुर्गादासजी गुढे पण शिकले. आता ते शिकले, त्यांना नोकरी लागली आणि नुसती नोकरी लागली तर घर सुधारलं. त्यांची मुलगी सुद्धा आता शिक्षिका आहे. आता एक पोरगा शिकला तर स्वतःचं घर बांधतो, स्वतःचा संसार चांगला करतो, आपल्या मुलाबाळाला सुद्धा शिकून नोकरीला लावतो. आता किती दिवस पालावर राहायचं तुम्हाला? का तुम्ही ठरवलं सगळ्यांनी काय पिढ्यानपिढ्या पालावर राहायचं? मला माहित आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव तालुका किंवा उमरगा तालुका असते, उमरगा नाही, तुळजापूर, तिथं एक शाळा अशीच काढली गेली का एमगरवाडी म्हणून. आणि तिथं असेच मुलं पालावरचे गोळा करू आणायचे. मी मंत्री असताना त्या शाळेत गेलो होतो. तर अशीच एक महिला आली, मग पोरग घेऊन जायचं, लहान होतं. आणि ते सगळे मास्तर तिला हात जोडत होते, पाय पडत होते किंवा नेऊ नको पोराला, तरी ती ऐकत नव्हती. तिनं पिशवीतून रॉकेल काढलं, अंगावर टाकलं आणि काड्याची पेटी पण बरोबर आणली होती. मग पोरग द्या नाही तर मी पेटून घेईन. आणि तरी त्या सगळ्या शिक्षकांनी, तिथल्या लोकांनी तिला समजवलं, पोरं ती सगळी एमगरवाडीतली पोरं आता खूप जण नोकरीला लागलेत, खूप जण स्वतःचा व्यवसाय करतात. आणि अशा मुलं तुम्हाला सांगतो इंग्रजीत बोलतात, संस्कृत बोलतात. तिथं आमच्या इथले एक स्वातंत्र्य सैनिक होईनभाई श्रॉफ हे एमगरवाडीत गेले होते आणि त्यांनी ते दृश्य पाहिलं. ते आमच्या विचाराचे नव्हते, पण तरी ते पाहिलं त्यांनी. आणि त्यांनी आमच्या इथे आल्यावर एका कार्यक्रमात सांगितलं की हो, हे सगळं एवढे कष्ट तुमचे लोकच करू शकतात, कोणी करू शकत नाही. इतकं त्यांना आपण शिकवलं. ते कशासाठी? की या देशातला कोणताही नागरिक हा असा गरिबी, बिगर घराचा, बिगर वस्तीचा राहू नये. आता आपल्याकडे मोदीजींनी सगळ्याला घरं द्यायचं ठरवलंय, पण तुम्ही कुठं नोंदणी केली का? कुठे नाही. आता नोंदणी केली नसेल तर तुम्हाला कशी घरं मिळतील? शेतीगावाला केली असेल तिथं तुमच्या, आता तुम्ही एका ठिकाणी जर तुमचं नाव असेल तर तिथं तुम्हाला पहिल्यांदा जागा मिळून द्यावं लागेल. आणि जागा मिळाली तर तिथं तुम्हाला घरं बांधता येऊ शकतात. आणि जागा अजून मिळाली नाही. मला वाटतं आमच्या चिकलठाणच्या लोकांनी अजून ते स्वतःचे प्लॉट घेतले, पण ज्यांची सगळ्याची नावं आहेत याच्यामध्ये त्यांना घरं मिळणार आहे, कारण त्यांची नाव आहे. आणि त्यांचं घरकुल सुंदरवाडीला कदाचित त्यांचे नाव होतील आणि तिथं ते जातील. आणि म्हणून ती सगळी अशी मुलं शिकली पाहिजे. मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही कुठेही पोरं शिकवा, पण मुलाला मुलींना शिकवा. ज्याची कोणाची आर्थिक अडचण असेल ती सगळी मुलं ती आमच्या आश्रमशाळेत घेऊन जातोय. आताही आमच्या आश्रमशाळेमध्ये आमच्या इथं बदलापूर तालुक्यात एक शाळा आहे आणवीला, दुसरी शाळा इथं अंजनडोहला लाड तालुक्याच्या पलीकडच्या बाजूला तिथं एक शाळा आहे. त्या दोन्ही शाळेमध्ये आता बरेच मुलं राहतातच. वसतिगृहामध्ये 100-125 मुलं जेवढं सरकार आपल्याला
तिथं नियमाने सांगतात तेवढे तर आहेत, पण शाळेत जादा मुलं आहेत आणि ती शाळा आता 10वी पर्यंत झालेली आहे. तेव्हा पहिलीचा मुलगा 10वी पर्यंत शिकेल आणि म्हणून मी तुम्हाला यासाठी शिक्षणाचा आग्रह करतोय. मला खूप गोष्टी माहिती आहे. तुम्हाला कोणाला जर ते गिरीश प्रभुनेचं जर पुस्तक वाचायला मिळालं कधी, देमगरवाडीवर त्यांनी लिहिलेलं आहे, पालावरचं सगळं चित्र त्यांनी त्या पुस्तकात लिहिलंय. आणि त्या पुस्तकात त्यांनी एक सांगितलं, आता पोलीसवाल्याचं कोणाचा आक्षेप घेत नाही, परंतु कुर्डुवाडीला त्या शेजारी असेच पालं होते आणि एका त्यांना असं वाटलं की आपण बुवा ह्या पालावरच्या लोकांचं हे आले आणि त्याने रेल्वे अडवली आणि रेल्वे अडवून त्याने हे केलं आणि आपण त्यांना पकडलं मारलं तर कदाचित आपल्याला मोठं बक्षीस मिळेल. हे त्या पुस्तकात दिलेलं आहे. ते कोण अधिकारी होते तेही मला माहिती आहे, हे नाव सांगत नाही, पण तेही मला माहिती आहे. आणि वस्तुस्थिती आहे, पालावरचे 2 पोरं पकडून आणले, पोलीस ठाण्यात ठेवलेत आणि सकाळी पहाटे 4 वाजता त्यांना घेऊन गेले रेल्वे स्टेशनवर आणि गाडी जाता जाता त्यांना गोळ्या घातल्या. ते दोन्ही गेले आणि वर्तमानपत्रात ह्या बातम्या आल्या की रेल्वे लुटायला आले होते आणि पोलीसवाल्यांनी सावधगिरी करून त्यांना मारलं. ही वस्तुस्थिती. पुढं काही झालं नाही, गोष्ट वेगळी त्याची. पण हे सगळं त्या म्हातारीला जेव्हा भेटायला गेले गिरीश प्रभूने, तेव्हा ती मुलाची आई सांगत होती, काल दिवसभर पोरं माझ्याकडे होते, इथे घरी होते आणि संध्याकाळी बोलवून नेलं त्यांना आणि म्हणून ते गेले चौकशी करायची म्हणून पाठवा, म्हणून मी पाठवलं चौकशीला. ही पण अवस्था अशी होते आणि म्हणून मला आपला आग्रह करायचा की मुलं बाळांना शिका, हे चांगलं जीवन जगतील पुढे आणि म्हणून या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने म्हणजे बावनकुळे असतील, आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील, त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की सगळ्या महाराष्ट्रातल्या जिथं जिथं पाल आहे तिथं दिवाळीला किंवा दिवाळीच्या नंतर 1-2 दिवसात 15 तारखेपर्यंत तुम्ही तिथं जा, त्यांना थोडं फराळ पाणी करा आणि तिथं त्यांना फराळ पाणी द्या. अशा प्रकारचे आदेश आले सगळीकडे. सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या झोपडपट्ट्यात होणार आहे. माझ्या लक्षात ही तुमचं पाल होतं म्हणून मी काल रामबाबाला सांगितलं, काकांना सांगितलं, पटाड्यानं सांगितलं की आपण या पालावर जाऊ. बाबांनी वगैरे त्याने सगळ्या प्रकारची जे काही आता वाटप होणार आहे ते त्यांनी आणलेलं आहे. फुलाची पाकळी म्हणून आज आपण ते गैर कानूनी तरीके से 100 से ज्यादा निकाले गए कंत्राटी कामगारों को सेवा में लिया जाए, ठेकेदारों द्वारा मिलने वाला वेतन हर महीने समय पर दिया जाए। इसी के साथ अन्य मांगों को लेकर शांतिपूर्वक तरीके से भड़कल गेट स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतले के पास मांग पूरी होने तक आंदोलन शुरू रहेगा, ऐसी जानकारी राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी के अध्यक्ष यशवंत भोसले इन्होंने मीडिया को दी। छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सुमारे 3000 कंत्राटी कर्मचारी विविध विभागामध्ये काम करतात। या कर्मचाऱ्यांना चार महिने 3 महिने वेतन ठेकेदार देत नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं, महापालिका प्रत्येक कर्मचाऱ्यामागं 16,000 रुपये वेतन ठेकेदाराला देतं आणि ठेकेदार अवघे 8,000 रुपये या कामगाराच्या हातावर ठेवतात आणि 8,000 वेतन देखील 3-3, 4-4 महिने मिळत नाही यांना। मागच्या वेळेस याचवरून 20 जूनला मोर्चा काढला, त्यावेळेस जी श्रीकांत साहेब भेटले, त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 सप्टेंबरपासून कायदेशीर वेतन जे 22,000 21,000 आहे शासनाच्या GR प्रमाणे ते आम्ही लागू करू। आणि त्यावेळेस मोर्चा काढला म्हणून जवळपास 150-200 कामगारांना त्यांनी कामावरून काढून टाकलं, बडतर्फ केलं। म्हणजे पगार मागायला जाणं, पगार कायदेशीर पगार द्या म्हणणं, याचा राग जी श्रीकांत साहेबांना येतो, म्हणजे ठेकेदाराला कमी राग येतो, यांना जास्त येतो। आत्ताही दिवाळी आली, मला तेव्हा म्हणले ते 7 तारखेच्या आत प्रत्येक महिन्याला कामगाराचा पगार, कंत्राटी कामगाराचा होणार।
त्यानंतर मी पगार घेईन, माझे अधिकारी त्यानंतर पगार घेतील. आता 2 महिने झाले, बोनस घेतला, पगार घेतला, सगळं घेतलं आणि या लोकांना 2 महिने पगार नाही. बोनस तर लांबच, निदान मानवता म्हणून एक IAS ऑफिसरनं मानवता म्हणून की जे लोक या शहरामध्ये गटर साफ करतायत, गटराच्या टँकमध्ये उतरतात, सेफ्टी काही नाही, मरतात ते 8,000 रुपये पगारात. पाणी सोडायला तेच, रस्ते झाडायला तेच, वसुलीला पैसे टॅक्स वसुलीला तेच, कंत्राटीच कामगार, संगणकावर तेच. 90% पालिका आज कंत्राटी कामगारांच्या जीवावर चालू आहे. आणि त्यातून येणाऱ्या टॅक्समधनं हे महापालिका अख्खी चालू आहे आणि यांना पूर्ण पगार मिळतात. आणि आज आम्ही फक्त काय मागायला, ते म्हणतात आम्ही संपावर गेलो. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामुळं नागरिकांना त्रास झाला, मेस्मा लावणार, 92 कामगार काढून टाकणार. साहेब ना आम्ही नोटीस दिली होती. आज माझ्याकडे 1372 कामगार सभासद आहेत माझ्या संघटनेचे. त्यातले अवघे 72 लोक इथं आले होते, ते पण 15 डिपार्टमेंटचे थोडे लोक प्रतिनिधी आले होते. ते पगार मागायला आले ते तुमच्याकडं, ते संप करून नव्हते आले. कुठंही काल पाणी शहराला म्हणे नव्हतं, पहाटे वेळेवर पाणी आलं. आपण पत्रकार आहात, मला सांगा कधी कुठे पाणी नव्हतं? सर्वत्र पाणी होतं, सगळीकडे स्वच्छता होती, कुठेही हलगर्जी नागरिकांची झाली नाही, नागरिकांना वेठीस धरलं. असं सांगून एकच दहशत, पगार वाढ, जी काही कायदेशीर पगार आहे तो मागायचा नाही, हक्क मागायचा नाही. जेव्हा 3-3, 4-4 महिन्यांनी पगार होईल तेव्हा घ्यायचा. जर तुम्ही माझ्याकडे मागायला आला की मी तुम्हाला काहीतरी काढून मेस्मा लावीन, अमुक लावून धमकी देऊन काढून टाकणार. म्हणजे तुम्ही जो ठेकेदाराला पगार देताय 3-3 महिने आगाऊ, त्या ठेकेदाराला त्यांनी पगार नाही दिला लोकांचा, 3-3 महिने करोडो रुपये घेऊन बँकेत ठेवतो, त्याच्यावर खटला तुम्ही दाखल करायचं, त्याला काळ्या यादीत टाकायचं सोडून जो त्याचा हक्क मागतो त्या कामगाराला तुम्ही सस्पेंड आणि बडतर्फ करताय. याच्यासारखं दुर्दैव नाही. त्यामुळे मी मागच्या वेळेस काढलेले कामगार कामावर घ्यावेत, आत्ताचे कामगार कामावर घ्यावेत आणि 22,000 पगार वेतन द्यावा, यासाठी जी लढाई छेडलेली आहे ती जोरदार सुरू करणार आहे. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथराव शिंदे साहेब आहेत, मुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, यांच्यावरती मुख्य सचिव आहेत. मी सगळ्यांच्याकडे जाणार आणि सांगणार पगार मागणं, हक मागणं हा गुन्हा आहे. तेवढ्यासाठी मेस्मा दुर्दैव आहे. हक मागायला आणि पगार मागायला आलेल्या माणसांना बडतर्फ करणं कामगारांना आणि त्यांना मेस्मा लावणं गरिबांना, याच्यासारखं जी श्रीकांत साहेबांना काल ज्या अर्थी त्यांनी कंत्राटी कामगारांना कामावर लावलं, कुणी? ठेकेदारांनी. कारवाई करणार कोण त्यांच्यावर? ठेकेदार. आयुक्तांनी प्रेस घ्यायचं कारण काय? आणि आयुक्त प्रेस घेऊन सांगतात यांना मी बडतर्फ करतो. याचाच अर्थ आयुक्त हे मानतात हे कर्मचारी कंत्राटदाराचे नाही तर आमचे आहेत, म्हणूनच त्यांनी बडतर्फ केलेलं आहे. कायदेशीर बाजू आमची भक्कम झाली, आम्ही पालिकेचेच आहोत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे पुढची लढाई सोपी झाली आमच्यासाठी. मी त्याची श्रीकांत साहेबांचा आभार मानतो, धन्यवाद करतो. त्यांनी गोरगरिबाच्यावर दिवाळीमध्ये हे वाटोळं त्यांच्या परिवाराचं केलंय, हे दुर्दैव म्हणतो. धन्यवाद. और इसी के साथ ये समाचार यहीं पर समाप्त होते हैं. कल फिर मिलते हैं, तब तक के लिए देखते रहिए औरंगाबाद अपडेट UCN टीवी चैनल.